नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. चला तर मग मी या ठिकाणी छान असा गूळ बारीक करून घेतला आहे आणि तो छान असा गरम करून घेते. या ठिकाणी बघा, छान असा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. छान असा वितळला की त्यात खोबरं घालून घ्यायचं. या ठिकाणी आता मी खोबरं टाकणार आहे, त्यात किसून घेतलेलं. छान असं एकजीव झालं की आपण छान असं मिक्स करून घेतलं की नंतर थंड व्हायला ठेवून द्यायचं. आणि आता आपण छान असे कळ्या पाडून छान उकडीचे मोदक बनवणार आहोत. या ठिकाणी बघा, मिश्रण छान एकत्रित झालं. या ठिकाणी मी थंड पण करून घेतले आणि आपण आता बनवणार आहोत छान असे मोदक. चल तर छोटासा मी एक उंडा घेऊन छान असा लाटून घेतला. त्यात आपण हे सारण भरून घ्यायचं आहे आणि छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या मोदकाला. हे आपले गव्हाच्या पिठाच्या कणकीचे उकडीचे मोदक आहेत. आपल्या बाप्पासाठी आज मी बनवते आणि खूप छान लागतात बरं टेस्टसाठी हे. तर बघा, छान अशा आपल्या कळ्या पाडून घेतल्यात मोदकला आणि बघा, मस्त असा आपला मोदक रेडी आहे. याचप्रमाणे बघा, आज आणखी एक मोदक तुम्हाला मी बनवून दाखवते आणि त्यानंतर सगळे मोदक एकदा बनवून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला. बघा, छान असा दुसरा पण मोदक आपला रेडी आहे. बघा, खूप सुंदर कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा बरं ताईंनो. बघा, या ठिकाणी मी पाणी उकळत ठेवलं आहे. या पाण्याला उकळी आली की चाळणीला आपण छान तेल लावून घ्यायचं आणि चाळणीवरती हे मोदक छान पसरून घ्यायचे आणि एक 8 ते 10 मिनटासाठी छान असे झाकून वाफवून घ्यायचे. या ठिकाणी बघा, आपले मोदक छान वाफवून झाले आहेत आणि खाण्यासाठी आणि आपल्या बाप्पासाठी छान असे रेडी पण झाले आहेत. कसे वाटलं तुम्हाला आजचा रेसिपीचा व्हिडिओ नक्की सांगा.